लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जबरदस्त निर्णय। लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 12,000 रुपये सरकार टाकणार आहे। सोबतच 830 रुपयाचा देखील मेसेज सर्वांना पाहायला मिळणार आहे। आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठा अपडेट आलेला आहे। 12,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे, कशासाठी देणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। बहिणींना आता 8वा हप्ता आहे का? टेन्शन घ्यायचं बंद करा। तुम्हाला आता आनंदाची बातमी आली आहे की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता 12,000 रुपये आणि 830 रुपये कशाचे तुम्हाला देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ते प्रश्न तुम्हाला आता पडला असेल, त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओमध्ये खूपच इम्पॉर्टंट माहिती आली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा जो आता हप्ता वाटप होतोय फेब्रुवारीचा, आणि सोबत हे जे 12,000 रुपये तुम्हाला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, आता पुढच्या 4-5 दिवसात काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत। आणि तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। हप्ता वितरण सुरू झालेलं आहे। जवळपास 18 जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट झालेलं आहे। माध्यमातून 2 ते 4 दिवसाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। आता 2 ते 3 दिवसामध्ये सर्व 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। 8वा हप्ता घेऊ शकता। फक्त 4च महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। सर्वात पहिला आपण अपडेट पाहूया की लाडकी बहीण योजनेचं जे सर्वात मोठं अपडेट आलंय की 830 रुपये जे तुम्हाला देण्याचं राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। दुसरी बातमी म्हणजे 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुमचं उत्पन्न देखील जास्त असेल तरी तुम्हाला पैसा मिळणार आहे। एक गोष्ट तुम्हाला सर्वात महत्त्वाची सांगतो की लाडकी बहीण योजनेचा रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। महत्त्वाचे अपडेट आले आहे। चौथे अपडेट सुद्धा तुमच्यासाठीच आहे। ती म्हणजे अंगणवाडीच्या सेविकांना जी चौकशी दिली होती, ती सेविकांना आता तो जो आदेश देण्यात आला होता, तो आदेश आता रद्द करण्यात आलेला आहे। 5वा अपडेट सुद्धा तुम्हाला सांगू शकतो, सर्व महिलांना जे तुम्ही आता टेन्शन घेत होता की फेब्रुवारीचा हप्ता अजूनही आपल्याला भेटलेला नाही, तर तो प्रश्न आता सुटलेला आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कोणकोणते अपडेट आपल्याकडे आलेले आहे। सर्वात पहिला अपडेट तुम्ही इथं पाहू शकता। आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेचं 5 लाख बहिणांना अपात्र केलं आहे, पण आता यापुढे एकही बहीण अपात्र होणार नाही। सर्व बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे। आता पैसे वितरण जे सुरू झालेलं आहे, 5 ते 7 दिवसाच्या आत तुमच्या खात्यात पैसे येणार आहे। लक्षपूर्वक आहे का, मेसेज पण लगेच तुम्हाला मिळणार आहे। 12,000 कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना देण्यात येणार आहे का, ज्यांचं कमी असेल त्यांना देण्यात येणार आहे। 28 जून पासून 2024 ते 3 जुलै 2024 रोजी निर्मिती करण्यात शासनाचा एक मोठा निर्णय होता। त्याच्या माध्यमातून भरपूर महिलांना अपात्र केले आहे, पण आता असं होणार नाही। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला आहे तर सर्व बहिणींना याचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून सरसकट पैसे वाटपचा कार्यक्रम राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता निराधार जी योजना होती, राजीव गांधी निराधार योजना, याचं वय 65 वर्ष जर पूर्ण असेल तरच तुम्हाला लाभ मिळत होता, पण आता यावर सुद्धा एक मोठी अपडेट आलंय। टोटल तुम्हाला 5 लाख महिलांना ज्या आता लाडकी बहीण योजनेपासून काढलेला आहे, त्या महिलांसाठी पण एक आनंदाची बातमी आहे। परत त्यांचे फॉर्म रिचेकिंग करून ज्या बहिणी खरोखर लाडकी बहीणसाठी पात्र आहात त्यांना परत लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याच्या राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी बातमी, मोठा अपडेट आता आपल्याकडे आलेला आहे। खुशखबर आली आहे, पण त्यात आता सर्वात मोठी आदेश राज्य शासनाने जे घेतलेला आहे की अंगणवाडीच्या सेविकांना आता जे पूर्णपणे मुंबई नाशिकमध्ये जी पडताळणी सुरू केली होती, ती आता चौकशी बंद करून सर्व महिलांना आता एकत्रीकरण पैसे वाटप करण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू शकतो की 830 रुपये मिळणार, याची माहिती देखील सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडीच्या सेविकांना हे काम दिलं होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे। अंगणवाडीच्या सेविकांना हे 5 वस्तू चेकिंगसाठी दिलेलं होतं। तुमच्या घरात जर हे 5 वस्तू आढळून आल्या असत्या तर तुम्हाला या योजनेपासून काढण्याचं राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला होता। तो निर्णय आता मुंबई आणि नाशिकमधून सुरू केलेला होता। जवळपास या योजनेच्या माध्यमातून अंगणवाडीच्या सेविकांनी जे अपडेट दिलेलं होतं, त्या अपडेटच्या माध्यमातून आतापर्यंत
13 लाख बहिणींना या योजनेपासून काढलेलं आहे. तर पहिली चौकशी कशी होती? पहिली चौकशी म्हणजे तुमच्या घरात जर कुठल्याही प्रकारचं 4 चाकी वाहन आहे, तर वाहन जर असेल, तात्काळ तुमचा अर्ज रद्द करण्याचा शासनाचा निर्णय होता. तो निर्णय आता पूर्णपणे मंजूर होता, पण त्याला आता अंगणवाडीच्या सेविकांना या 2 जिल्ह्याचा जो डाटा आला आहे, तो सर्वात जास्त म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 50 लाख बहिणींना या योजनेपासून काढण्याचा असा डाटा शासनाकडून आलेला होता. पण या निर्णयाला तात्काळ मागे घेतलेला आहे. आता कुठल्याही प्रकारची या पहिली जी चौकशी आहे ती होणार नाही. पण दुसरी जी चौकशी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ती चौकशी कसं होती? तुमच्याच नावावर किती प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर किती शेती आहे, तुमच्या नावावर किती प्लॉट आहे, याचं ऑनलाईन पद्धतीने चेकिंग सुद्धा अंगणवाडीच्या सेविकांना दिली होती. जर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी वगैरे आढळून आलं, तर तात्काळ तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढण्याचं राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला होता. तो निर्णय सुद्धा आता दूर केलेला आहे. अतिशय आनंदाची बातमी. तिसरा निर्णय होता, तिसरी चौकशी होती, तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल, तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल, तर तात्काळ तुमचा अर्ज सुद्धा त्या योजनेपासून काढण्याचा बंद केला होता. आता त्या महिलांना या योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. चौकशी जी होती ती म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का नाही, ते सुद्धा आता अंगणवाडीच्या सेविकांना ही महत्त्वाची माहिती दिली होती. ते सुद्धा आता अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून डाटा राज्य सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. तो सुद्धा आता 4.5 लाख बहिणींना या योजनेपासून काढण्याचा डाटा आला होता. 4 चाकी वाहन असो, उत्पन्न असो, आता एका कुटुंबामध्ये जर उत्पन्न असो, कुटुंबात एकूण उत्पन्न नीट लक्षपूर्वक ऐका. सर्वात महत्त्वाची बातमी आहे की कुटुंबातील एकूण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्याचा निर्णय होता, तो आता मागे घेतलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून आणि अधिकाऱ्यांची परिस्थिती जाणून सर्वांनी लाडकी बहीण योजनेचा सरसकट हप्ता देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता यावर कुठल्याही प्रकारची बंदी आढळून येणार नाही. सर्वांना याचा लाभ दिला जाणार आहे. आता फेब्रुवारीचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात प्रथम एक महत्त्वाची माहिती देतो की लाडकी बहीण योजनेचा जर फेब्रुवारीचा हप्ता भेटला नसेल, तर काळजी करू नका. शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की 12,000 रुपयाचं जे वाटप सुरू झालेलं आहे, ते आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये सुद्धा बहिणींना देण्याचं राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता 1 मार्च पासून हा सर्व निर्णय लागू होणार आहे आणि 12,000 रुपये कसं तुम्हाला मिळतील त्याचं सुद्धा अपडेट आपल्याकडे आलेलं आहे. अधिकृत माहितीसाठी एक वेबसाईट सुद्धा शासनाने दिली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो की कोणाला 12,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे आणि कोणाला आता फेब्रुवारीचा हप्ता जो वितरण झालेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात झाला ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगू शकतो. सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची माहिती आपण घेऊया की लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला नाशिकमध्ये पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर जळगावला पैसे वाटप झाले, कोल्हापूर, चंद्रपूर, संभाजीनगरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे, बुलढाणा, गडचिरोली, यवतमाळ, मुंबई उपनगर, पुणेला सुद्धा पैसे वाटप झाले, नागपूरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. आता जवळपास या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेलं आहे. जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर काळजी करू नका. 2-3 दिवसामध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे की कोणी या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे आणि ज्या बहिणींना आम्ही अपात्र केले आहे त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर तो आम्ही दुरुस्त करून परत त्यांचे फॉर्म आम्ही सबमिट करणार आहोत. यावर संपूर्ण माहिती आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतो की सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा जे 50 लाख बहिणींना अपात्र केलं आहे म्हणजे होणार आहे, तर त्याच्या माध्यमातून आता ती जी चेकिंग सुरू होती ती आता बंद झालेली आहे. सर्वात मोठी अपडेट आहे. तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला आता काळजी करायची काही गरज नाही. आणि शेवटचे प्रश्न म्हणजे की लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो आता सुरू झालेला आहे. तर सर्वात प्रथम जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.